नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो. आरटी 2026 निकाल लागलेला आहे. निकाल कसा बघावा हा व्हिडिओ मी ऑलरेडी काल घेतलेला आहे. बघितला नसेल तर बघून घ्या. तुमच्या पाल्याचं किंवा तुमच्या मुलाचं मुलीचं इथे जर निवड झाली असेल तर पुढची प्रोसेस नेमकी काय असणार आहे ही थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. प्रत्यक्ष यादीनुसार नंबर लागेल का तेही तुम्हाला सांगतो की प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांचे नंबर लागतात. त्याला राऊंड आहे पुढे 2, 3, 4 राऊंड होत असतात. यावर्षी एखादा राऊंड वाढू शकतो. सो या राऊंडमध्ये प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांना सुद्धा नंबर लागण्याची शक्यता आहे. सो वॉच करत राहा. याच्यावरती सगळी अपडेट मी तुम्हाला देणार आहे. म्हणजे कधी लागेल नंबर, राऊंड कधी चालू होईल, सेकंड राऊंड कधी चालू होईल, कुणाचा नंबर तिकडे प्रत्यक्ष यादीतून निवड यादीत जाईल, हे सगळं मी तुम्हाला सांगणार. त्यासाठी काय करा, हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. खाली बटन बघा सबस्क्राईबचं, क्लिक करून ठेवा आणि बेल आयकॉन पण क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझा मेसेज जाईल. मेसेज आला की तुम्हाला कळेल ऍटलीस्ट की अपडेट काय आलेली आहे. आता पुढे काय प्रोसेस असणार थोडक्यात समजून घेऊया. पण तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट पाठशाला या ॲपवरती तुम्हाला शालेय जीवनातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षा अवेलेबल आहे. मार्गदर्शन अवेलेबल आहे. तुम्हाला योग्य ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला नवोदयची बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड चालू झाली आहे. बॅच सुरू झालेली आहे. तुम्ही जॉईन करू शकता. ही पूर्ण बॅच तुम्हाला पुढचे 8 महिने आम्ही शिकवणार आहोत. फार कमी फी आहे. तुम्हाला त्या फीमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. ज्या बॅचमध्ये तुम्हाला लेक्चर असेल, रिव्हिजन सेशन असेल, टेस्ट सिरीज खूप जास्त असणार आहे, नोट्स तुम्हाला असणार आहे. हे सगळं तुम्हाला ह्या बॅचमध्ये अवेलेबल असणार आहे. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. बघा, तुम्ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला चेक जे करायचं ते कुठे चेक करायचं आहे, ऍप्लिकेशन वाईज डिटेल्स, अर्जाची स्थिती. आता इथे चेक करून तुम्हाला काय करायचं, क्लिक केलं की तुमचा ऍप्लिकेशन नंबर टाकायचा. ऍप्लिकेशन नंबर टाकला की तुमच्यासमोर बघा, जर निवड झाली असेल तर स्टुडंटचं नाव येतं. इथे स्टुडंटचं नाव आहे आणि मग इथे बघा स्कूलचा कोड येतो, स्कूलचं नाव येतं. कोणत्या स्कूलला सिलेक्शन झालंय ते एकदा चेक करून घ्या. मग तुम्हाला रेग्युलर सिलेक्शन म्हणजे काय, रेग्युलर सिलेक्शन म्हणजे तुमची निवड झालेली आहे. याचा वेगळा अर्थ काही नाही, तुमचं सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे अलोकेट केलंय का तुम्हाला, यस केलेलं आहे. ऍडमिशन स्टेटस ऍडमिटेड. आता यांनी हे पाठीमागचं मी दाखवतोय म्हणून यांनी ऍडमिशन केलं 25 बघा ऍडमिशन डेट म्हणून ऍडमिटेड येऊन जातं. पण तुमचं इथे पेंडिंग असणार आहे. जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली ऍडमिशन कराल तेव्हा, म्हणजे आता केलेलं नाहीये स्टेटस, तुमचं पेंडिंग दिसेल. ऍडमिशन डेट अजून काहीच नाहीये. ऍडमिट कार्ड तुम्हाला व्ह्यू आणि प्रिंट करता येते. ओके, हे व्ह्यू इथे प्रिंट आउट घ्या. आता हे कार्ड जे आहे ना, हे तुम्हाला लागणार, लक्षात घ्या. हे व्ह्यू आणि प्रिंट डाउनलोड करायचं आणि प्रिंट आउट घ्यायची. हे तुम्हाला पुढे लागणार आता ऍडमिशनच्या प्रोसेसला. ज्याला आपण म्हणूया की ऑनलाईन तुमचं ऍडमिशन झाल्याची ही रिसिप्ट आहे, ही काढायची तुम्हाला. आलं लक्षात? हा, म्हणजे आता तुमचं सिलेक्शन झालं असेल. आता ज्या मुलांचं सिलेक्शन झालं नसेल त्यांना हे सगळं दिसणारच नाहीये. नॉट सिलेक्टेड किंवा प्रत्यक्ष यादीमध्ये असेल त्याच्यावर तुम्ही पुढे बोलतो, तुम्हाला पुढे व्हिडिओ घेणार आहे. तर आता निवड झाल्या उमेदवारांसाठी हा व्हिडिओ मी घेतलेला आहे. इथून तुम्ही चेक केला. दुसरं काय, मूळ निवड यादी तुम्ही इथून पण चेक करू शकता. तुमची जर निवड झाली असेल तर इथे चेक करू शकतात. बरोबर आहे. ज्यांचं राहिलंय, जे वेटिंगला आहे ते वेटिंग लिस्टमध्ये जाऊन इथे चेक करू शकतात. आणि काहींचं सिलेक्शन नाही झालं तर इथे पण जाऊन चेक करू शकतात. ओके, आता इथे मी एक अजून मुद्दा दाखवतो तुम्हाला, जो की बघा इथे आहे हमीपत्र, सेल्फ डिक्लेरेशन. हे तुम्हाला प्रिंट आउट घ्यायचं आहे. हे प्रिंट आउट म्हणजे तुम्हाला मी सांगितलं आता काय प्रिंट आउट घ्यायचं. हे एक प्रिंट आउट घ्यायचं आहे हमीपत्र, आणि दुसरं सेल्फ डिक्लेरेशन, आणि दुसरं काय घ्यायचंय हे व्ह्यू आणि प्रिंट, ज्याला आपण काय म्हणूया ऑनलाईन तुमची निवड झाल्याचं रिसिप्ट आहे, ही घ्यायची तुम्हाला. ओके, आता महत्वाचा मुद्दा इथे आहे, निवड झाली पुढे काय करावं, ऍडमिशन प्रोसेस नेमकी काय असणार आहे, त्यानंतर ऍडमिशन घेण्यासाठी कालावधी किती असणार आहे, आणि कागदपत्रे पडताळणी समिती कुठे असणार आहे, कागदपत्रे कोणती लागणार. एक एक मुद्दा बघूया. ऍडमिशन प्रोसेस काय असणार बघा. ऍडमिशन प्रोसेस काय असणार थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला 2 गोष्टी करायच्या आहेत. 2 गोष्टी असणार. पहिलं म्हणजे पहिलं असणार तुमचं, पहिला पडताळणी समितीला भेटायचं आहे, आणि दुसरं कुणाला भेटायचं आहे, शाळेला भेटायचं तुम्हाला. बरोबर. आता पडताळणी समिती म्हणजे काय, जी तुमचे डॉक्युमेंट पडताळणी करणार आहे की तुम्ही तोच योग्य उमेदवार आहात का, तुम्हीच आहात का, तुमची बर्थ डेट असेल, तुमचं कास्ट असेल, तुमचं उत्पन्न असेल, नाही का, हे सगळं डॉक्युमेंट चेक करणार आहे. मग यासाठी तुम्हाला काय करायचं, हे दोघं ठिकाणी जायचंय तुम्हाला. बरोबर. पहिल्यांदा इथे, मग इथे जायचंय. पण जाण्याच्या अगोदर तुमचे जेवढे डॉक्युमेंट्स आहेत ना, ते ओरिजिनल आणि अटेस्टेड केलेल्या 2 झेरॉक्स कॉपी बरोबर ठेवायच्या. ओरिजिनल बरोबर ठेवायचे आणि 2 झेरॉक्स कॉपी. त्यापैकी एक संच तुम्हाला इथे पडताळणी समितीला जमा करावा लागतो आणि एक संच तुम्हाला शाळेमध्ये जमा करावा लागतो. भले तुम्ही 2 ऐवजी 3 एक्स्ट्रा ठेवून घ्या, आणि त्यात ज्या कॉपी झेरॉक्स करणार तुम्ही त्या अटेस्टेड करून घ्या. बरोबर. ज्यांना परमिशन आहे अटेस्टेड करायची त्यांच्याकडनं करून घ्या. आता पैकी आपण जाऊया. मग पहिलं काय करूया आपण, पहिला संच घेऊन जाऊया पडताळणी समितीकडे. मग पडताळणी समितीकडे कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जाल तुम्ही, ओरिजिनल एक लागणार आहे आणि एक झेरॉक्स अटेस्टेड कॉपी लागणार आहे. काय लागणार आहे, हे 5 डॉक्युमेंट लागणार आहे. ऍडमिशन रिसिप्ट तुम्हाला मी आत्ताच सांगितली कुठून घ्यायची. ऍडमिशन रिसिप्ट इथून बघा, ऍडमिशन रिसिप्ट कुठून घ्यायची आहे,
तुमचं ऍडमिशन झालंय ना, व्ह्यू अँड प्रिंट, यालाच काय म्हणूया आपण, ऍडमिशन रिसिप्ट. ती प्रिंटआउट घ्यायची, घेतली ती प्रिंटआउट. दुसरं काय घ्यायचं अजून, हमीपत्र. हमीपत्र कुठून मिळेल तुम्हाला, बघा इथे हमीपत्र आहे, बघा इथे तुम्हाला डाउनलोड करायचं हमीपत्र. तुम्हाला मी ऑनलाईन पण घेऊन जाऊ शकतो. आता ही साईट जी आहे ना ती खूप हँग चालू आहे, त्यामुळे तुम्हाला लगेच दिसेल की माहित नाही मला, पण तुम्हाला दाखवतो मी. बघा सपोज तुम्ही आरटीच्या वेबसाईटला गेलात आणि चेक केलं की ही वेबसाईट मी ओपन केली. आता आता इथे हँग होती, पुढे मी दाखवतो ओपन झाल्यावरती. ओपन झालं तुम्हाला मी दाखवतो, पण बघा मी रिटर्न घेतो. तुम्हाला हे हमीपत्र डाउनलोड करायचं, तुम्हाला त्यात माहिती फक्त प्रिंटआउट घ्यायची, त्यात माहिती भरायची. क्लिअर झालं इथपर्यंत. हे डॉक्युमेंट झालं. तिसरं डॉक्युमेंट काय, तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागतं. ज्यांची कास्ट त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागेल. जे ओपन मधून बिलॉंग करत होते त्यांना काय लागेल, उत्पन्नाचा दाखला लागेल. बरोबर, आवश्यकतेनुसार ज्यांना लागेल तसं. कास्ट सर्टिफिकेट तुम्ही ज्या कास्टमधनं फिलअप केलं त्या कास्टचं सर्टिफिकेट लागेल. तर ऍड्रेस प्रूफ तुमचं एक तर पालकांचं असावं, एक तर मुलाचं असावं. जसं की तुमचं आधार कार्ड असेल, जसं की तुमचं नॅशनल पासबुक असेल, नॅशनल बँकेचं पासबुक असेल, जे काय तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, व्हिडिओ घेतलेले मी, ऍड्रेस प्रूफ घेऊन जायचं आहे. आणि पाचवं तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट मुलाचं लागणार आहे, मुलाचं मुलीचं जे काय असेल त्याचं. असे 5 डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे पडताळणी समितीकडे. आणि मग पडताळणी समिती काय करणार, तुम्हाला वरील कागदपत्र चेक करून तुम्हाला अलॉटमेंट लेटर देणार. अलॉटमेंट, यस हे ओके आहे, यांचं सगळं ओके आहे, आता यांना अलोकेट केलेलं आम्ही, असं लेटर तुम्हाला देतील. ते लेटर आणि हे 5 डॉक्युमेंट. परत हा झाला पहिला संच. दुसरं, मग कुठे जायचं तुम्हाला, शाळेकडे प्रवेश घेताना कोणती डॉक्युमेंट घेऊन जाल तुम्ही, तर इथे 6 आहेत. बघा 6 म्हणजे एक वाढलं, कोणतं वाढलं, अलॉटमेंट लेटर वाढलंय तुमचं. बघा बरोबर आहे. पडताळणी समिती तुम्हाला देणार आहे, हे अलॉटमेंट लेटर घ्यायचं आहे, ऍडमिशनची रिसिप्ट घ्यायची आहे, हमीपत्र घ्यायचं आहे, कास्ट सर्टिफिकेट किंवा उत्पन्नाचा दाखला आवश्यकतेनुसार, ऍड्रेस प्रूफ घ्यायचा आहे, बर्थ सर्टिफिकेट घ्यायचं आहे, शाळेत जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे. आता हे सगळं करायला त्यांनी सांगितल्याप्रमाणे कधीपर्यंत होणार आहे बरं ही सगळी प्रोसेस, ही सगळी प्रोसेस तुम्हाला 20 तारखेपर्यंत करायची. बघा इथे दिले त्यांनी, कधीपर्यंत करायची आहे, 20/4/2026 पर्यंत वाढून देतात ते. पण त्या आशेवर तुम्ही राहू नका, 20 तारखेच्या आत जाऊन हे करून घ्या. आता तुम्ही म्हणाल की सर कुठे जायचं आहे आम्हाला नेमकं, तर तुमची जी अर्जाची स्थिती मी चेक करतो एकदा. इथे बघा मी एकदा तुम्हाला दाखवतो, मी तुम्हाला एक अंदाज येईल. मी एक रिपीट करतो इथे बघा, मी डाउनलोड पण करून दाखवतो. तुम्ही डाउनलोड कसं करायचं आहे बघा. हे आहे तुमचं रेग्युलर सिलेक्शन, आत्ता दाखवत आहे. अलॉटमेंट येस झालंय, अजून पेंडिंग आहे. आता व्ह्यू आणि प्रिंट केलं की तुम्हाला इथे दिसतंय बघा, हे तुमचं लेटर आहे. कोणतं लेटर आहे, ऑनलाईन ऍडमिशनचं लेटर आहे, आत्ता ह्या वर्षाचं आहे. मग इथे तुम्ही गेलात, इथे खाली त्यांनी सूचना दिली बघा. ह्या सूचना पण नीट वाचा तुम्ही, यात काय सांगितलंय समजून घ्या. मी तुम्हाला आता जे सांगितलं ते यात त्यांनी दिलेलं आहे. काय सांगितलं तुम्हाला त्यांनी बघा, व्हेरिफिकेशन कमिटी या टॅबवर क्लिक करावे आणि शाळेच्या जवळ पडताळणी केंद्रावर जावे. हे करायची गरज नाही, डायरेक्ट तुम्हाला जायचंय. कुठे जायचंय बघा, इथे त्यांनी दिले बघा लास्टला काय दिलं त्यांनी याच्यामध्ये, हे डाउनलोड करा तुम्ही, तुम्हाला दिसेल दिलं. अर्जाच्या पडताळणीसाठी खालीलपैकी शाळेच्या नजीकच्या केंद्रावरती आवश्यक कागदपत्रांसहित उपस्थित राहावे. अर्ज पडताळणी केंद्र, मग ही समिती कुठे आहे बघा. यांना 4 ऑप्शन दिले. एक आहे त्यांच्या स्कूललाच दिलंय, ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलला जाऊन तुम्ही करून घ्या, स्कूलमध्ये ते अवेलेबल आहे. किंवा स्कूलची व्यक्ती पण करतात बऱ्याच ठिकाणी, स्कूलच्या व्यक्तींना ऑथॉरिटी देऊन टाकली असते त्यांनी. दुसरं दिलंय गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल दिलं त्यांनी. तिसरं ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल ज्युनियर कॉलेज दाखवलंय. म्हणजे तिघांपैकी तुम्हाला, आता तुमच्या लेटरवर काय एकदा चेक करा, तिघांपैकी जे तुम्हाला जवळ आहे तिथे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, लगेच पडताळणी करून घ्यायची आहे. आणि जर शाळेच्या जवळ पडताळणी झाली, लगेच शाळेत जाऊन ऍडमिशन घेऊन टाकायचं. ओके, इतकं सिंपल प्रोसेस आहे. मग आता यात त्यांनी सगळी माहिती दिली बघा. यात त्यांनी काय सांगितलंय की यामध्ये बघा महत्वाचा मुद्दा फक्त तुम्हाला दाखवतो, बाकी तुम्ही वाचून घ्या सगळं. हा मुद्दा, आपला ऑनलाईन प्रवेश झाल्याची रिसिप्ट, मी तुम्हाला आता बोलते रिसिप्ट, अलॉटमेंट लेटर, हमीपत्र आणि प्रवेशाची कागदपत्रे घेऊन विहित मुदतीत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. बरोबर की नाही. हा, आता त्यानंतर व्हेरिफिकेशन कमिटीकडून आल्यावर पालकांना स्कूल कॉफी दिली जाते, त्याला आपण काय म्हणतो, अलॉटमेंट लेटर म्हणतो. स्कूल कॉफी आणल्यानंतर शाळेने प्रवेश देण्याची कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण करावी. अशा पद्धतीने ही सिंपल प्रोसेस तुम्हाला करायची आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या गोष्टी. आता तुम्हाला सर हमीपत्र कुठं आहे कसं असतं, तर हमीपत्र पण तुम्हाला दाखवत बघा. इथं तुम्ही जर गेलात ना, हे बघा हमीपत्र, हे हमीपत्र डाउनलोड करायचं. हे हमीपत्र आहे, विद्यार्थ्याचं नाव टाकायचं, तुमच्या विद्यार्थ्याचं नाव, पाल्याचं नाव येईल तुम्हाला इथे. बरोबर, अर्ज क्रमांक, तुमचा अर्ज क्रमांक आहे तुमच्याकडे, ज्याने तुम्ही अर्ज स्थिती चेक केली ना,
26 NH काय असेल तो टाकायचा आहे. विद्यार्थ्याचा आई वडील पालक श्री जे काय असेल, आई असेल वडील असेल त्यांचं हमीपत्र द्यायचं आहे आणि हे सगळं वाचून घ्यायचं आहे. सिंपल आहे. इथे सही व तुमचं नाव आणि सही करायची आहे, तारीख टाकायची. बरोबर आहे. ऍज अ पालक म्हणून आहात तुम्ही, बरोबर की नाही, म्हणून हमीपत्र देताना तुम्ही पालकांची सही येते, पालकांचं नाव सही आणि मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि तारीख टाकायची. हे हमीपत्र आहे. याच्या पण कॉपी घ्यायची आपल्याला 3 मी दोनच लागणार पण 3 घेऊन जा, हे पण बरोबर आहे. आणि अटेस्टेड जाणार असाल तर अटेस्टेड करून घ्या. हे सगळे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला जायचं आहे शाळेकडे, तुमचं ऍडमिशन करून घ्यायचं. अशी सिंपल प्रोसेस आहे की 2025चं माझ्याकडे एक लेटर आहे, ते पण म्हणलं ते ओपन नाही झालं तर मी हे ठेवलं होतं तुम्हाला दाखवायला. हे बघा 2025चं आहे, ते दाखवतो तुम्हाला. सेम प्रोसेस आहे, काय वेगळं नाही आहे. त्यांनी इथे फक्त 25ला यांनी प्रमाणपत्रांची यादी पण त्यांनी दिली होती. आता जर आपण बघितलं तर आत्ताच्या या लिस्टमध्ये प्रमाणपत्रांची यादी अशी लास्टला त्यांनी दिलेली नाहीये. बघा इथे ऍडमिट कार्ड जे आहे तुमचं, इथे त्यांनी असं दिलेलं नाहीये, म्हणून याच्यात जुनं पण तुम्हाला मी दाखवलं. इथे बघा ते डॉक्युमेंट तुम्हाला काय काय घेऊन जायचे हे बघा, हा दिलेलं आहे बरं का. काय दिलं त्यांनी, ऍड्रेस प्रूफ लागेल, बर्थ सर्टिफिकेट लागेल आणि कास्ट सर्टिफिकेट लागेल बघा. आणि कास्ट सर्टिफिकेटला ज्यांचं ओपन मध्ये आहे त्यांना काय उत्पन्नाचा दाखला लागेल, बरोबर की नाही. इथे पण दिलंय बघा त्यांनी, ऍड्रेस प्रूफ, बर्थ सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, हे लागणार तुम्हाला. हे घेऊन तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट करायची आहे. बघा इथे मागे पण त्यांना अशी 2 लोकेशन दिले होते पडताळणी केंद्र, ते पण मी तुम्हाला दाखवलंय. आणि हे सूचना व्यवस्थित वाचून घ्या. यामध्ये डॉक्युमेंट काय काय लागतात, काही याच्याबद्दल अडचण असतील मला कमेंटमध्ये टाका, याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ देतो. हे झालं निवड झालेल्या मुलांच्या बाबतीत पालकांना ह्या सूचना. 2 गोष्टी करायच्या तुम्हाला, डॉक्युमेंट्स घेऊन पहिले पडताळणी समिती अलॉटमेंट लेटर घ्यायचं, ते घेऊन शाळेत जाऊन ऍडमिशन घ्यायचं. 20 तारीख लास्ट आहे, 20 एप्रिल लास्ट आहे. नंतर वाढेल ना वाढेल याच्यात राहू नका, जाऊन पहिले प्रोसेस करून घ्या. आता 2 शनिवार रविवार सुट्टी आहे, सोमवारपासून ती प्रोसेस करून घ्या. आणि काही अडचण असेल याच्यामध्ये मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, त्याच्यावरती मी पुढचा व्हिडिओ घेतो. राहिलं प्रतीक्षा यादीत उमेदवारांचा मी पुढचा व्हिडिओ घेतो आणि त्यांनाही सांगतो की पुढे प्रोसेस तुमची काय असणार आहे, किती राऊंड होऊ शकतात ते पण मी तुम्हाला सांगतो. आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि अजून काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला मेसेज जाईल. तुर्तास थांबूया. धन्यवाद.